आणि मग अर्जुन म्हणलं हे काय झालं बा, हे कसं काय झालं, आता काय करायचं. तेवढेच भगवंत म्हणले, अरे अर्जुना काय बघतोस, हा सूर्य हा जयद्रथ सोड बाण मारला जयद्रथ झाली ना प्रतिज्ञा पूर्ण अर्जुनाची, आता घेईन काढणी कष्ट. मग हे कोणामुळे भगवंताचं नामस्मरण करायचं, थोडं त्याची काळजी त्याची चिंता, त्याचं सर्वस्व परमात्मा भक्ता करता देतो. भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी सहारी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी, दुर्जनासी सवारी. श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. असे अनेक दृष्टांत पुराणातील महाराज. भक्ता राखे पायापाशी. अजून एक पुरावा देऊ तुम्हाला, तंतोतंत पुरावा देतो. मागे पुढे उभा राही सांभाळी, आली आघात निवारण. आपल्या भक्तावर आलेला आघात संकट निवारण करतो बघा. म्हणून भगवंताचं भजन करा बरं, तो तुमचं संकट तुमचं बरं करेल. जास्त वेळ द्यायचा नाही. रोज उठल्या उठल्या, मी काल सांगून गेलो, थंडी आहे, सकाळी उठल्या उठल्या 10 मिनिटं विठ्ठलाचं चिंतन करायचं. किती मिनिटं? किती मिनिटं? 10 मिनिटं. आथरुणावर बसून बरं. मी म्हटलं नाही बाथरूम कधी करा, स्नान करताना करा, मी म्हटलं नाही पूजा करताना करा, मी म्हणलं नाही तुम्हाला, म्हणलंय का नाही स्नान नका करू, पेस्ट म्हणजे तोंड नका धुवू, ब्रश नका करू, पण उठल्या उठल्या अंगावरली गोधडी सुद्धा काढायची नाही. काळ्या वेळेत आपण उच्चारिता विठ्ठलाचं चिंतन करावं. उद्यापासून प्रत्येकाने करा, याने खूप छान होईल. आणि नाही जमलं ना आजी, नाही जमलं ना, एवढंच म्हणायचं, लेख माझा म्हणण्यापेक्षा विठ्ठल माझा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण
बोल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा श्री गुरुदेव दत्त भगवान की नुसतं एवढं जरी म्हटले ना तुम्ही विठ्ठल माझा आहे विठ्ठल माझा आहे विठ्ठल माझा आहे एक दिवस का होईना विठ्ठल म्हणेन का नाही तो माझा आहे बस आपलं कल्याण झालं माझं आपलं सापडलेलं झालं जन्म तो का म्हणजे जन्म आल्याचे सार्थ देवाने कृपा केली देव पाहायला भेटला का समजून घ्यायचं तो सांभाळणारा तो आहे चालवणारा तो आहे करून घेणारा तो आहे कथा करून घेणारा तो आहे बोलावणारा तो आहे आपण नाही मारत आपण निमित्त आहोत निमित्त आहोत म्हणून त्या दुर्वासजीने दिलेला शाप भगवंताने स्वतःवर घेतला पहिला अवतार झाला मत्स्य अवतार मत्स्य म्हणजे माशाचा स्वरूप माशाचं घेतलं परमात्मा मत्स्य अवतार झाला पुढे कूर्म अवतार झाला आता कूर्म अवतार का घेतला याचं चिंतन खूप मोठं आहे पण थोडक्यात संक्षिप्त सांगतो देव आणि दानवांनी ज्यावेळेस मंथन केलं समुद्राचं मंथन केलं वासुकीचा काय केला दोर केला आणि रवी केली पर्वताची आणि मंथनाला सुरुवात झाली समुद्र मंथनाला त्या समुद्र मंथनाच्या वेळी अशी गंमत झाली तो मंदरांचल नावाचा पर्वत जो मंथनाला घेतला रवी म्हणून तो खाली खाली धसत चालला पाताळाकडे म्हणजे तळाला तो काही स्थिर राहत नाही म्हणून पुन्हा सर्वांनी भगवंताची श्री हरी विष्णूची प्रार्थना केली भगवंताने त्या सर्व मंथनाकरिता जो अवतार धारण केला तो कूर्म अवतार म्हणजेच कासवाचा अवतार धारण केला आणि तळाला जाऊन बसला स्वतःच्या पाठीवर मंदरांचल घेतला आणि मग मंथन झालं पुढे 14 रत्न निघले आता कसे निघले काय निघले एवढं आपल्याला पाहायचं नाही आपल्याला अवतार बघायचा कूर्म अवतार झाला दुसरा अवतार तिसरा अवतार वराह अवतार परमात्म्याने घेतला वराह अवतार का घेतला सर्वांना कथा कल्पना माहिती आहे आपण प्रत्येक वर्षी रामनवमी कृष्णाष्टमीला कथा ऐकतो की भगवंताने जे वेद चोरून नेले जी पृथ्वी ताडणे केली पृथ्वी रसातळाला नेली तिला वाचवण्याकरता रसातळाला नेल्यामुळे तिथं जाणारा प्राणी एकच कोण शुकर म्हणजे वराह म्हणून भगवंताने वराहाचं रूप धारण केलं आणि वराहाचं रूप धारण करून परमात्म्याने पृथ्वीचं रक्षण केलं आणि दैत्याचा संहार केला म्हणून वराह अवतार झाला पुढे भगवंताने नरसिंह अवतार घेतला कोणता नरसिंह कशाकरता घेतला भक्ताच्या रक्षणाकरता भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता घेतला कसा घेतला थोडक्यात संक्षिप्त चिंतन करतो पुढे जातो त्या हिरण्याक्ष हिरण्यकशिपू असे 2 सत्ययुगातले असणारे दैत्य राक्षस हिरण्यकशिपू मारल्यानंतर हिरण्याक्ष मारल्यानंतर हिरण्यकशिपूने बंधूचा बदला घेण्याकरता भगवंताचं चिंतन भजन बंद केलं आपल्या राज्यावर आपल्या नगरीच्या लोकांना सांगितलं दौंडी देऊन कोणीही माझ्या राज्यात भगवंताचं चिंतन नामस्मरण यज्ञ आहुती द्यायची नाही करायची नाही अशी दौंडी दिली नाव घेऊन येते देवाचे हे वेद हिरण्यकशिपूचे हे वेद हिरण्यकशिपूचे हे वेद हिरण्यकशिपूचे हे
म्हणजे दौंडी दिली दौंडी. ऐका, माझ्या राज्यामध्ये कोणीही भगवंताचं नामस्मरण करायचं नाही, आणि जर करेल तर त्याला मृत्यूदंड कडालोट करण्यात येईल. कडालोट पूर्वीचा दंड होता, कडालोट करण्यात येईल, नाही तर उकळते त्याला कढईत टाकण्यात येईल. असे दंड दौंडी पिटून दिली बरं हिरण्यकश्यप. पण भगवंताची लीलाच वेगळी आहे महाराज. करशील तरी नव्हे काही डोंगर पर्वत आहे. सांगू सोपं सांगू तुम्हाला, भगवंताने त्याच्याच कुळामध्ये माता कयादूच्या उदरी असा भक्त जन्माला घातला की तो भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच करत नाही. संस्कार तसे झाले महाराज. ऋषीच्या सानिध्यात राहून भक्त प्रल्हाद उदरात असतानाच नारायण नारायण चिंतन करत होता. आणि जेव्हा जन्म झाला कुळामध्ये हिरण्यकश्यपूच्या, तेव्हापासून नारायण नारायण चिंतन. बघा महाराज, लहान बाळ नारायणाचं चिंतन करतात. नामदेवराय वर्णन करतात, नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण धन्यताची माय प्रसवारी, धन्यताची माय प्रसवारी, नारायण गाय नारायण गाय नारायण गाय नारायण गाय, नारायण गाय नारायण गाय, धन्यताची माय प्रसवारी, धन्यताची माय प्रसवारी, नारायण गाय नारायण गाय, नारायण गाय नारायण गाय, नारायण गाय नारायण गाय, नारायण गाय नारायण गाय. श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. काय भाग्यवान आहे महाराज. प्रसवली तया कुळाचा उद्धार नामदेवराय बोलतात. तो तरी निर्धार नामा म्हणे. काय कुळ पावन झाला असेल ते हिरण्यकश्यपूचं, पण त्याला नाही कळलं. तो म्हणला शिपाई पळतच आले. त्या बाळाला समजून घडू लागले, अरे बाबा तू राजकुमार आहे, उद्याचा भावी राजा आहे तू, तुझ्या वडिलांची गाडी तुला मिळणार आहे, तू तर आशेने आपलं कुळ नरकात घालशील. बघा ते कोणाचं वाक्य? राक्षसांचं. बरोबर आहे ना, त्यांचा व्यवसाय वेगळा, ते इकडं कशाला येतील? त्यांचा नाही ना मान, त्यांचा व्यवसाय वेगळा, प्रत्येकाला धंदा वेगळा वेगळा आहे ना. माझा धंदा वेगळा, तुमचा धंदा आहे हो, आमचा धंदाच आहे महाराज. रात्रंदिनी ह्याची धंदा गोविंदाचे नामस्मरण करणं धंदाच आहे महाराज. तुमचा शेतीवाडी, कृषी गवाक्षवाडीचे, वैश्य कर्म स्वभावाचे, ज्याचा त्याचा उद्योग आहे ना महाराज. उद्योग सोडायचा नाही, पण परमार्थही सोडायचा नाही. उद्योग करून परमार्थ करायचा, हे तर संतांनी आम्हाला शिकवलं. पण त्याला ती जमलं नाही. त्यांनी सांगितलं अजिबात जमणार नाही, आपलं कुळ नरकाला घालशील तू, देवाचं नाव घेऊ नको, आपल्या कुळात चालत नाही, असं हिरण्यकश्यप म्हणतो. कोणाला? हा, प्रल्हादाला सांगायला सांगितलं. बापरे, नरकाला गेलं तरी चालत पिताश्री, पण मी सत्य सोडणार. तुका म्हणे सत्य कर्म वाढे घातली भय. प्रमाण आहे ना मला, मी तसं बोलणार नाही. चांगल्या कामामध्ये, चांगल्या कर्मामध्ये किती आड आलं तरी सोडायचं नाही. त्रास होणार, पण फळ चांगला असणार, शेवट चांगला असणार महाराज.
वडिलांच्या कानावर गेलं. वडिलांनी सांगितलं, बाळा अरे प्रल्हादा तसं नाही, तुम्ही सुद्धा पिताश्री नारायण नारायण म्हणा. कोणाला म्हणेन का तू? हिरण्यकशिपू म्हणेन का? आता त्यानेच मी सांगितलं तुम्हाला, इथं बसून वर बसून दे गप्पा मारतो, कंबर बांधतो. वर बसून मी तुम्हाला म्हणलो बिडी पिऊ नये, बिडी हानिकारक आहे, व्यसन चांगलं नाही, बिडीचं दूर आहे, तो आज जातो आपले आपण लिव्हर खराब करतो, चांगलं नाही ते बिडी व्यसन करणं, बिडी पिऊ नये. आणि इथून खाली उतरलो शिवाजीराव आणि तुम्हाला म्हणलं एखादी बिडी आहे का म्हणून. तुम्ही काय म्हणा बाय बा असं होईल का नाही बरं? असं होईल का नाही? मिसरी लावू नाही, मिसरी खूप बेकार आहे, काय वास होतो भासता नाही तिचा, असं आपण दुसऱ्याला सांगितलं आजी. आणि थोड्या सोनाला म्हणल्या तुम्ही अगं बोरी मिसरी भाजी. आता काल तर तुम्ही त्या गाया बाईला सांगत होत्या. असं होईल का नाही? हिरण्यकशिपू महाराज त्यांनी सांगितलं अजिबात नारायणाचं नामस्मरण चालणार नाही, घेता येणार नाही. पण मुलगाच घेतोय. आता शिपाई म्हणले आता काय करायचं? काय नाही म्हणले, आता याला एकच पर्याय, हे माझ्या कुळाचा दुष्याने म्हणले, या मुलाला ठेवू नका, माझा मुलगा मी आजच सोडलाय, याला एक तर कडालोट करा, एक तर हत्तीच्या पायाखाली द्या, नाही तो कळतं त्याला कढईत टाका. पण तो नारायण सोडून काही बोलत. नारायणाचं चिंतन किती गोड आहे बाळा. संकट जेव्हा येतं ना, तुम्हाला सांगतो सर्वांना, संकट जेव्हा आलं ना तुम्हाला, तर नारायणाचा धावा करायचा. देव लवकर मिळतो, देव परमात्मा लवकर धावतो. नारायण म्हणल्यानंतर संकट आलं का नारायण म्हणायचं. आणि राग आला का ताई, राग आला ना तुम्हाला असं वाटतं नको इथं राहिला, यांच्या संग संसार केलं असं वाटतं, तोटात जाऊन उडी घ्यावी. असा राग आला ना तो गोविंद म्हणा. काय म्हणा? गोविंद म्हणा. बरं होईल, आत्महत्या करणं चांगलं नाही आहे मला, गती नाही हो, गती नाही. श्रीमंत भागवत कथा आहे का? चांगलं नाही. तुम्हाला गोविंद म्हणा. गोविंद रागाला ना होत असतं महाराज. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण, गोविंद गोपाल हरी नारायण. म्हणा हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, हरी नारायण. म्हणा हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, हरी नारायण. श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. गोविंद नाम घ्या. संकट आलं धावा करायचा, नारायण म्हणा. राग आला, क्रोध आला, गोविंद म्हणा. अविनाशी करी आपली आईशी अभिमानाविषयी गोविंदाचं चिंतन करायचा, राग शांत होतं. म्हणा तर एकदा गोविंद.